हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सिव्हिल टेक अँड बिल्ड यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण एका नवीन भरतीबद्दल जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला आपण या भरतीबद्दल सविस्तरपणे माहिती घेऊया। तर ही भरती मुंबई महानगरपालिकेमधून आपल्यासमोर निघून आलेली आहे आणि ही भरती आहे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी ही भरती आहे, जिला आपण लिपिक असे देखील म्हणतो। तर या भरतीसाठी 1846 रिक्त पदे सर्वसेवेने भरायची आहेत, अशी ही भरती आहे। तर याच्यासाठी किती वेतन दिले जाणार आहे मुंबई महानगरपालिकेद्वारे हे आपण पहिले समजून घेऊ। 25,500 ते 81,000 पर्यंत वेतन देण्यात येणार आहे। तर या भरतीसाठी आपण शैक्षणिक अर्हता काय आहे ते पहिले जाणून घेऊया। तर कार्यकारी सहाय्यक, जिला आपण पूर्वीचे पदनाम लिपिक असे देखील म्हणतो, त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे। याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट दिलेला आहे, उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा। म्हणजे उमेदवार याने 10वी केलेली असावी आणि तो पहिल्याच प्रयत्नात पास झालेला असावा, असं यांनी इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये पहिल्या पॉइंटमध्ये सेकंड पॉइंट आहे, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा, प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा। म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की उमेदवार हा यांनी 12वी केलेली असावी, त्याचबरोबर तो पदवीधर देखील असावा। आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं असावं, अशी त्यांची अट आहे। आणि त्याचबरोबर 45% पर्यंत तो पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झालेला असावा, अशी त्यांची दुसरी अट आहे फर्स्ट पॉइंटमध्ये। त्याच्यामध्ये तिसरी अट त्यांनी अशी दिलेली आहे, ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 7 पॉइंट्स ग्रेडिंग सिस्टीम CBGS प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल। तसेच 10 पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम CBCS प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी पुढील सत्राप्रमाणे गणण्यात येईल। टक्केवारी 7.1 into CGPA cumulative grade point average bracket complete plus 11। टक्केवारीची गणनावरील सूत्र वापरून अपूर्णांकात आल्यास पुढील पूर्णांकात गणण्यात येईल। तर याच्यामध्ये आता सेकंड पॉइंट दिलेला आहे, उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। म्हणजे माध्यमिक शाळांमध्ये 10वी मध्ये त्यांनी मराठी या विषयाला 100 गुण घेऊन पास झालेला असला पाहिजे। त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये देखील 100 गुणांपैकी चांगले मार्क्स घेऊन तो पास झालेला असला पाहिजे पहिल्याच प्रयत्नामध्ये, असं त्यांनी इथं दिलेलं आहे। उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिटे वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे। म्हणजेच उमेदवार याने टायपिंग केलेली असावी, इंग्रजी आणि मराठी या भाषाचे टायपिंग त्याला म्हणजे टंकलेखन यायला पाहिजे, 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा, आणि त्याचप्रमाणे त्याच्याकडं प्रमाणपत्र देखील सरकारी असायला पाहिजे। चौथा पॉइंट आपण जाणून घेऊया, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, उमेदवाराजवळ MSc परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। म्हणजे MSc त्यांनी केलेली पाहिजे। त्याच्यामध्ये त्यांनी एक टिप दिलेली आहे, त्या टिप बद्दल आपण जाणून घेऊया। उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे, अशी त्यांनी याच्यामध्ये टिप दिलेली आहे। तसेच
कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेले शैक्षणिक अर्थ धारण करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त 4 मध्ये नमूद केलेले संगणक विषयक अर्थ नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर अर्थ प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल. तर यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की जर तुम्ही MSIT जर केलेली असेल तर तुम्ही ज्या पदावर रुजू व्हाल त्या दिनांकापासून ते 2 वर्षापर्यंत तुम्ही संगणकाचा कोर्स म्हणजे MSIT पूर्ण करून त्याचं प्रमाणपत्र कार्यालयात जमा करावे, अन्यथा त्याची सेवा म्हणजे त्याचं पद हे समाप्त करण्यात येईल. अशा प्रकारे ही शैक्षणिक अट त्यांची आहे. तर खूप मोठी भरती आहे. जर आपण या भरतीसाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या भरतीला आपण अप्लाय करायला काही हरकत नाही. तर याच्यामध्ये किती टक्के आरक्षण दिलेले आहे ते आपण बघूया. समांतर आरक्षण, सर्वसाधारण आरक्षण, महिलांना 30% आरक्षण देण्यात दिलेले आहे. माजी सैनिकला 15%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, खेळाडू 5%, अंशकालीन पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी 10% आरक्षित आहे. अनाथ मुलांसाठी 1% आणि दिव्यांगांसाठी 4% आरक्षण करण्यात आलेलं आहे मुंबई महानगरपालिकेमधून. या भरतीची जी सॉफ्ट PDF आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्कीच देईल. तर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची राहून गेली ती म्हणजे या भरतीला अप्लाय करायचं असेल तर आपण अप्लाय ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. या भरतीची तारीख 20/8/2024 तारखेपासून सुरू करण्यात आलेली आहे ही भरती. तर या भरतीची अंतिम तारीख आहे 9 सप्टेंबर 2024. आज तारीख आहे 30 ऑगस्ट 2024. तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे, अजूनही 9 दिवस बाकी आहे. तर नक्कीच आपण या भरतीला सविस्तरपणे हा व्हिडिओ बघून आणि अप्लाय करायला हवे. जर आपण या अटींमध्ये बसत असू तर वयाची अट आपण आता याच्याबद्दल बघूया. वयांमध्ये काय अट दिलेली आहे यांनी. वयोमर्यादा, जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेला विहित वयोमर्यादेतील असावा. राखीव प्रवर्गातील म्हणजे खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे. म्हणजे अराखीव खुला म्हणजे जे अराखीव प्रवर्गातील जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे म्हणजे 18 पासून ते 38 वर्षापर्यंत हा उमेदवार असायला हवा. तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्षे ते कमाल 43 वर्षे म्हणजे 5 वर्षाची सूट मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना इथे देण्यात आलेली आहे. ही वयाची अट आहे. तर मी अजून एक पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये सांगू इच्छितो की यामध्ये एक पॉइंट दिलेला आहे तो म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी सर डिप्लोमा केलेला आहे किंवा मी इंजिनिअरिंग केलेली आहे, मी ITI केलेला आहे, मी 10वीच केलेली आहे आणि 10वीवरून मी डिप्लोमा केलेला आहे किंवा मी इंजिनिअरिंग फील्डमध्ये डिग्री केलेली आहे. तर मी या पदासाठी एलिजिबल आहे की नाही असा तुम्हाला एक प्रश्न इथं नक्कीच पडला असेल. जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे, मी सुद्धा एक इंजिनियर आहे, त्याच्यामुळे मी ही गोष्ट क्लिअर करतो. तर याच्यामध्ये एक पॉइंट असा दिलेला आहे की तो पॉइंट मी तुम्हाला वाचून दाखवतो पहिले, मग त्याचं आपण विश्लेषण करूया. याच्यामध्ये पॉइंट असा दिलेला आहे 2.6 मध्ये सुशिक्षित बेरोजगार 10% प्रमाणे आरक्षित पदे महाराष्ट्र शासनाच्या सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत
राज्य शासनाच्या कार्यालयाने 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेले रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये व अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना शासकीय निमशासकीय सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील गट क पदावरील सरळ सेवेने करायच्या नियुक्तीसाठी 10% समांतर आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय यांची इथं काही तारखा दिलेल्या आहेत. या तारखेमधील निर्देशानुसार भरण्यात येतील. तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार पदवीधर अंशकालीन उमेदवारांचे आरक्षण राहील. म्हणजे जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल, मग तो ITI असो किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग असो, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अजून कुठला डिप्लोमा असेल, जर तो तुम्ही केलेला असेल, तो 2 वर्षाचा असो 3 वर्षाचा असो, तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. पण त्याच्यामध्ये त्यांनी अट अशी दिलेली आहे की तुम्हाला 3 वर्षापर्यंत शासकीय कार्यालयाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेली असायला हवी. तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. तुम्ही डिग्री जरी केली असेल तरी तुम्हाला 3 वर्षे सरकारी कार्यालयाचा अनुभव असणे आवश्यक आहे, अशी त्यांनी अट यामध्ये दिलेली आहे. तर चला आपण ही भरती आहे याची निवड कशा पद्धतीने होणार आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. पॉइंट 5 निवडीचे निकष. कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवाराची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल, असे यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण दुसरा पॉइंट जाणून घेऊया. कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. म्हणजे याची जी परीक्षा आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा, तुम्ही जी पदवीमध्ये परीक्षा दिली आहे त्या परीक्षेच्या समान या परीक्षेचा दर्जा राहील, असं यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. त्यांपैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शाळा परीक्षेच्या इयत्ता 12वी दर्जाचा समान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल. त्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे परीक्षेचे विषय, एकूण विषय आहेत 4 आणि आपण हे विषय जाणून घेऊया. पहिला विषय आहे हा मराठी भाषा व व्याकरण. एकूण प्रश्न 25 आणि एकूण गुण आहे 50 मार्कांसाठी हा विषय असणार आहे. मराठी भाषा आणि त्यामध्ये व्याकरण आहे, जे तुम्हाला 25 प्रश्नांवर प्रश्न विचारण्यात येतील. दुसरा विषय आहे इंग्रजी भाषा व व्याकरण. एकूण प्रश्न आहे 25 आणि एकूण गुण आहे 50. तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान, 25 प्रश्न, एकूण गुण 50. आणि चौथा विषय आहे भौतिक चाचणी, 25 प्रश्न आणि एकूण गुण आहे 50. तर याबद्दल आपण अजून एक सविस्तर माहिती घेऊया. सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडींशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. म्हणजे जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान बद्दल माहिती, म्हणजे सामान्य ज्ञान बद्दल तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारण्यात येतील. आणि त्याचबरोबर जी चालू घडामोडी आहे त्याच्याशी निगडीत प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारण्यात येतील.
दुसरा पॉईंट यामध्ये दिलेला आहे, बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. त्याच्यानंतर अजून त्यांनी यामध्ये एक पॉईंट दिलेला आहे, तो म्हणजे इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी या भाषेतून घेण्यात येईल. जी इंग्रजीची परीक्षा आहे त्याच्यामध्ये ग्रामर्स आहे. जे ग्रामर्स आहे ते तुम्हाला इंग्लिशमधूनच संगणकावर विचारण्यात येईल. म्हणजे आय थिंक हे जे क्वेश्चन आहे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मधूनच तुम्हाला विचारण्यात येतील. म्हणजे एक प्रश्न आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन असतात. तर अशा प्रकारे ही तुम्हाला ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेमधून असेल. आणि जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेचे प्रश्न तुम्हाला मराठी भाषेतून विचारण्यात येतील संगणकावर. कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवाराची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीत आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. सामायिक गुणवत्ता यादीतील 2 किंवा अधिक उमेदवाराचे गुण समान असल्यास खालील निकष लागू राहतील. म्हणजे या पदासाठी जे उमेदवार आहेत ते उमेदवार ही परीक्षा दिल्यानंतर त्यांनी समान गुण प्राप्त केल्यानंतर, म्हणजे आपण उदाहरण घेऊया की 2 उमेदवार आहे आणि त्यांनी समान गुण या परीक्षेमध्ये प्राप्त केलेले आहेत, तर त्यांची निवड कशा प्रकारे करण्यात येईल हे आपण जाणून घेऊया. तर याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे, पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल. म्हणजे 2 उमेदवार आहे आणि त्यांनी समान टक्के किंवा समान मार्क त्यांनी प्राप्त केलेले आहे या परीक्षेमध्ये, तर त्यांची निवड त्यांच्या जे पदवी असेल त्यांची, त्या पदवीमध्ये त्यांनी जे गुण प्राप्त केलेले असेल तर त्यानुसार त्यांची निवड करण्यात येईल. म्हणजे ज्या व्यक्तीला जास्त गुण असेल पदवीमध्ये तर त्या व्यक्तीची पहिले निवड करण्यात येईल त्या पदासाठी, कार्यकारी सहाय्यकसाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा त्यांनी अजून एक पॉईंट दिलेला आहे, तो म्हणजे उपरोक्त अप्रमाणे गुण समान असल्यास पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्यक्रम देण्यात येईल. म्हणजे त्या व्यक्तीने जर पदवीमध्ये, म्हणजे जे 2 व्यक्ती आहेत त्या 2 व्यक्तीने पदवीमध्ये देखील समान गुण प्राप्त केलेले आहे, तर अशा उमेदवाराची निवड आहे ती त्यांच्या जे रिझल्ट आहे त्यांचा, त्या रिझल्टवर जी दिनांक आहे त्या दिनांकानुसार त्यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल. म्हणजे त्यांची जी दिनांक आहे, ज्या व्यक्तीची पहिले दिनांक आहे, म्हणजे 2 व्यक्ती आहे, 2 उमेदवार आहे, एक समजा 14ला सुटला असेल 2014 मध्ये आणि दुसरा उमेदवार आहे हा 2017 मध्ये सुटला असेल, तर जो व्यक्ती पहिले सुटलेला आहे, ज्या व्यक्तीने पहिले ज्या उमेदवाराने पहिले पदवी प्राप्त केलेली आहे त्या उमेदवाराला पहिले प्राधान्य देण्यात येईल असं यांनी या पॉइंट मधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये तिसरा पॉइंट दिलेला आहे, यामध्ये उपरोक्त म्हणजे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट नुसार समान असल्यास उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल. म्हणजे 2 उमेदवार आहे, त्या 2 उमेदवारांनी परीक्षेमध्ये देखील समान गुण प्राप्त केलेले आहे, पदवीमध्ये देखील समान गुण प्राप्त केलेले आहे. तसेच त्यांची जी पदवीची ज्या इयरला त्या 2 उमेदवारांनी पदवी पास केलेली आहे आणि त्याची तारीख सुद्धा समान असेल, तर त्यांना त्यांच्या वयाच्या याच्यानुसार, मग ते 2 उमेदवार आहे त्यांचे वय जे आहे त्या वयानुसार त्यांची निवड करण्यात येईल असं यांनी इथं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं वय जास्त आहे त्या व्यक्तीला पहिले प्राधान्य देण्यात येईल. जर 2 व्यक्तीचे वय हे सारखे जर असेल तर अजून एक पॉइंट त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे, तो पॉइंट म्हणजे अशा उमेदवाराचा गुणवत्ता क्रम त्यांच्या आडनावाच्या अद्याक्षरानुसार निश्चित करण्यात येईल. जर उमेदवारांची वय देखील सारखेच आहे, पदवीची जे गुण आहेत ते देखील सारखे आहेत, तर त्यांची
निवड ही त्यांचे आडनाव आहे, त्या आडनावाच्या पहिले जे अक्षर आहे त्यानुसार त्यांचे निवड करण्यात येईल असं यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच अजून एक पॉइंट यामध्ये त्यांनी दिलेला आहे, माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक व्यवसाय व इतर कागदपत्राच्या पडताळणी सापेक्ष तात्पुरती निवड यादी तयार करून पडताळणी अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. म्हणजे ज्या व्यक्तीची ज्या उमेदवाराची या पदासाठी प्राधान्य देण्यात येईल त्या व्यक्तीला तर सुरुवातीला त्याला तात्पुरत्या स्वरूपावर रिक्त करण्यात येईल, त्या जागेवर रुजू करण्यात येईल. त्याची कागदपत्राची जी पडताळणी आहे ती पूर्ण पडताळणी बघून मग त्याला कायमस्वरूपी त्या पदावर रुजू करण्यात येईल असं यांनी सांगितलेलं आहे. पण सुरुवातीला त्याला तात्पुरत्या पदावर रुजू करण्यात येईल. तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आहे आणि अर्ज देखील ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करायचा आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही. तर जी ऑनलाईन करण्याची पद्धत आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अजून एक त्यांनी दिलेलं आहे ऑनलाईन मध्ये अर्ज करण्याच्या बाबतीत आहे, उमेदवाराने वर केलेल्या संकेतस्थळास भेट देऊन जाहिरातामध्ये नमूद मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणाने पालन करून अर्ज सादर करावा. उमेदवाराच्या मार्गदर्शनार्थ पुढील प्रमाणे कॉल सेंटर भ्रमणध्वनी क्रमांक 9513253233 सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेस सोमवार ते शनिवार पर्यंत संपर्क साधावा. क्रमांक तुम्ही नोट करून घेऊ शकता. त्यांनी क्रमांक दूरध्वनी भ्रमणध्वनी क्रमांक इथे दिलेला आहे 9513253233. परत एकदा सांगतो 9513253233 हा त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक इथे दिलेला आहे. जर तुम्हाला काही अडथळा असल्यास तुम्ही या क्रमांकावर कॉल करून नक्कीच या भरतीबद्दल माहिती घेऊ शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिनांक 20/8/2024 शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होण्याचा दिनांक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिनांक 9/9/2024 वेळ रात्री 11:59 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत सप्टेंबर 9 सप्टेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता असं यांनी इथे सांगितलेलं आहे. आता आपण शुल्क बद्दल जाणून घेऊया. ऑनलाईन परीक्षा शुल्क खालील प्रमाणे आकारले जाईल. राखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांकरिता 1000 रुपये वस्तू व सेवकांसह आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 900 रुपये अशी त्यांनी शुल्क इथे आकारण्यात आलेले आहे. तर अशी ही भरती आहे 1806 या पदासाठी. ही जी भरती आहे तुम्ही बघू शकता, सरळ सेवेने रिक्त पदे भरायची आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका ज्याला आपण इंग्लिश मधून BMC असं देखील म्हणतो. तर तुम्ही या पदासाठी जर एलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करायला काही हरकत नाही. तर चला आपण मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपले जे दुसरे बंधू आहेत बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.